गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। सद्गुरुनाथ महाराज की राष्ट्र संत श्री तुकोजी महाराज की देव वैराग्य मूर्ति संत गाडगे महाराज की जय। सभी साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम परम पूजनीय श्री गुरुदेव आणि प्रभू प्रिय भक्तजन, श्रद्धा स्वरूप भक्तिमती माता भगिनी, आपण कालच्या विवेचनात भक्ती आणि भाव याचा संबंध पाहला. भक्ती म्हणजे विभक्त नव्हे, भक्ती म्हणजे जुळवणे आणि त्याच्यामध्ये भाव महत्वाचा असतो. ईश्वर हा मूर्तीत नसून भावनेत आहे हे आपण पाहला. याचा थोडासा उल्लेख आदरणीय मनोहर भाऊंनी केला आहे. खरी गोष्ट आहे, सत्संग सेवाधीर निर्णय. भागवताच्या एकादश स्कंदाच्या दुसऱ्या अध्याय दुर्लभो मानुषो देहो देहिना क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शन. म्हणजे हा नरदेह तसा दुर्मिळच आहे. 84 लक्ष योनी फिरून हा नरदेह प्राप्त झालेला आहे असं सांगतात. 84 लक्ष योनी कोणी मोजल्या का? कल्पना आहे. 84 लक्ष कोणी मोजल्या नाही, परंतु सगळेच लोक म्हणतात 84 लक्ष योनी, 84 लक्ष योनी. सगळे साधू संत सांगतात, प्रवचनकार सांगतात, कीर्तनकार सांगतात 84 लक्ष योनी. त्याच्यामध्ये 84 लक्ष योनीमध्ये 30 लक्ष योनी वृक्षा माझी हव्या, कशा माझी हव्या असं म्हणता म्हणता त्याच्यामध्ये 4 लक्ष योनी मानवाभितरी, 4 लक्ष योनी माणसामध्ये आहे. कोणी मोजली माणसं? 4 लक्ष. म्हणजे महाराजांना एक प्रश्न विचारला राष्ट्रसंत महाराजांना की महाराज 84 लक्ष योनी कशाला म्हणतात? तर महाराजांनी असं उत्तर दिलं की खालचा जीव आहे कृमी कीटक, तो मनुष्य देहाची प्राप्ती होण्यासाठी जे चित्तंतर करावं लागतात त्याला म्हणतात 84 लक्ष योनी. म्हणजे कारखान्यात म्हणजे खदानातून सोनं घ्यायचं असेल तर निखळ सोनं करायसाठी ज्या प्रक्रिया बदलाव्या लागतात त्याला म्हणतात सोनं. तसं मानवासाठी मानव देह प्राप्त करण्यासाठी ज्या प्रक्रियात बदल करत असतात त्या प्रक्रियेचं नाव आहे 84 लक्ष योनी असं महाराज सांगतात. ते पटण्यासारखं आहे. तुकोजी महाराजांचं म्हणणं आहे. आता सत्संग हा मानवाचा देह मिळाला
पण मानवाचा देह मिळाला असं नाही. काही काही लोक असं म्हणतात की अधिक पाप झालं तर नरकात जावं लागते आणि अधिक पुण्य झालं तर स्वर्ग प्राप्ती होते. आणि नरदेह आणि पुण्य आणि पाप समान जर असलं तर मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागतो. या गोष्टीला काही अर्थ आहे का? असं जर असतं, आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला म्हणजे सगळ्यांना अर्ध पुण्य आणि अर्ध पाप झालं, आपल्याकडून घडलं असं संतांच्या ग्रंथातून सिद्ध होते. परंतु या ठिकाणी पापात्मक जीव आणि पुण्यात्मक दिव्यात्मा याच मनुष्य देहात कसा प्राप्त होतो? अर्ध पुण्य अर्ध पाप जर असेल तर सगळ्यांचं अर्ध दुःख आणि अर्ध सुख काय दिसत नाही आपल्याला? या कसोटीवर हे काही लागू शकत नाही. म्हणजे संत मत आपल्या विचाराला घासून पाहिल्याशिवाय आपलं समाधान होत नाही. मग संतांनी कसं म्हटलं? संताचा हा अर्थवाद आहे. नरदेहाचं महात्म्य वाढवण्यासाठी त्यांनी सांगितलं. 4 लक्ष योनी मानवा भितरी असं म्हटलं की नामदेव नामदेवाच्या गाथ्यात आहे, महाराजांच्या अभंगातही आहे सुद्धा, भागवतातही सुद्धा आहे. ह्या गोष्टीला न म्हणता खरी गोष्ट आहे की जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. ही गोष्ट महत्वाची आहे. जशी वासना तसा त्याचा पुनर्जन्म प्राप्त होतो, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगी असं जरी असलं तरी पुन्हा आणखी असं म्हणतात, केले कर्म झाले तेची भोग आले. आहे की नाही? तेच भोगायला आले. मग प्रश्न असा उरतो की एखाद्या जीवातला पाप कर्म केलं त्यांनी तर त्याची पुढची योनी त्याच्याच प्रमाणे भोगावं लागते की नाही? मग जर भोगणं असेल तर मग हे पुरोहिताचे पिंडदान कशा करतात? हा प्रश्न शिल्लक राहतो. या पिंडदानाने वासना बदलून जाते का? जर वासना बदलत असेल तर पिंडदान फुकट आहे की नाही? म्हणणं प्राप्तच आहे. म्हणजे याला काही अर्थच नाहीये. पिंडदानाने क्षौर कर्म करणारे हे एक क्षौर कर्म हे तर त्यावेळेसची जी आहे की रूढी, ज्या वेळेस आपल्या देशामध्ये प्लेगचा आजार होता, प्लेगमध्ये गावं बेचिराग झाले होते. तुकोजी महाराजांच्या जीवनात प्लेग होता यावलीला, तेव्हा झोपड्या बांधून आपल्या जंगलात राहायला गेले होते तुकोजी महाराजांचे वडील. वरखेडला सगळे गाव बेचिराग झाले आणि ते संसर्गजन्य रोग होता. तो संसर्गजन्य रोग असल्यामुळे आणि त्याचे जंतू असतात, ते जंतू 3 ठिकाणी राहतात माणसाच्या अंगात. एक तर केसावर राहतात, एक तर कपड्यावर राहतात, एक तर काचावर राहतात. म्हणून काचा राहतात म्हणून बाया बांगड्या फोडतात. ठीक आहे? बांगड्या फोडायचा गेलेल्या जीवाचा काय संबंध आहे मला सांगा तुम्ही. आपल्या इथे बांगड्या फोडतात का माहिती नाही? आमच्या इथे फोडतात. आहे का इकडे? असं काय कारण मी असं म्हणतो, करणं सोडत नाही आणि केल्याचा कवडीचा फायदा, केलं तर फायदा नाही.
पण न केलं तर हुरहुर म्हणायला लागते, केलं नाही केलं नाही. त्याला म्हणतात कर्मकांड. कर्मकांडाची अगदी सोपी व्याख्या सांगतो. केलं तर कवडीचा फायदा नाही, आणि न केल्या तर केलं नाही, असं कसं केलं नाही, त्याला म्हणतात कर्मकांड. हा कर्मकांड आपल्या सगळ्यांच्या बोलक्यात पक्क बसला आहे. आणि मी एवढं प्रवचनही करतो ना, कवडीचा फायदा लोकांमध्ये होत नाही. लोक चांगलं म्हणतात, मी बोलतात ते चांगलं आहे, म्हणजे चांगले बोलले. करायचा विष्णू, आता लोकांची रूढी आहे, ते करावंच लागते, हे सोडत नाही. हे महान कर्म कठीण आहे. आणि बायांचं ते तर काही सांगूच नको. त्याला एक नाही, त्यानं कमाई केली तर ते तुम्हाला काही केलं नाही तर त्या बायाच म्हणतात, केलं नाही केलं नाही केलं नाही. यांनी काही कमाई केली नाही का त्याच्यासाठी, म्हणजे मरायसाठीच कमाई करत असते का म्हणून असं. तर असो, हे मृत्यू संस्कारावर आपण काही बोलायचं नाही. पण विषयाने आपला विषय आहे मनुष्याचा देह कसा प्राप्त होतो. मग मनुष्य देह हा पूर्वसंस्काराने प्राप्त झालेला आहे. पूर्व संस्कार कसे आहे, 84 लक्ष योनीचे संस्कार आहेत त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी. आणि ज्याला सत्संगाची ओढ लागली तो भाग्यवान. सत्संगाची ओढ 2-3 प्रकाराने लागते. एखाद्या घरचा माणूस काही सोय लागली नाही म्हणजे त्याला सत्संगती सुचते. आणि काहीचा प्रसंग आला म्हणजे सत्संगती सुचते. प्रसंग आल्यानंतर काही काही लोक विचारानं सत्संगाकडे वळतात, असं आहे. परंतु सत्संग महत्वाचा आहे. परमार्थाकडे येण्याचे 2च मार्ग आहेत, एक तर सत्संगती आणि दुसरं संकट. नारळावर संकट आलं, परमार्थाला लागलं. कबीरावर संकट आलं, कबीराने तुळशीदासावर संकट आलं, पत्नीच्या अपमानाचं, सत्संगती वळले. आणि आपले संत जे आहेत ते संत पूर्वसंस्काराने आणि सत्संगतीने वळले आहेत. सत्संगतीने वळले. सत्संग भेटला, प्राप्त झाला. परंतु सत्संग असो की संकट असो, पारमार्थिक गोष्टीचं वळलं पाहिजे. महाराजांच्या एक भजन आहे, ज्ञान का सप्तभूमि का अधिकार है, ऐसे गुरुदेव को ही नमन त्रिवार है. हाँ, मेरा नमन त्रिवार है. नहीं त्रिवार, नमस्कार. हे 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 सप्तभूमिका काय आहे. सप्तभूमिकेचं विश्लेषण मी थोडक्यात करतो. त्याच्यामध्ये सत्संगतीचा विषय आला म्हणून बोलतो. सत्संगती प्राप्त होण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला शुभेच्छा ही पहिली भूमिका आहे. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यता, हे सप्तभूमिकेचे नाव आहे. आणि प्रत्येक जीवनामध्ये ह्या सप्तभूमिका प्राप्त झाल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही. पहिली भूमिका शुभेच्छा, म्हणजे आपली शुभ इच्छा सत्संगती प्राप्त होणे, मंदिरात जाणे शुभेच्छा. काही काही लोक तर असं म्हणायचं की जे परमार्थाला लागतात शुभेच्छा, त्यामध्ये मंदिरात जाणं, पूजा करणं, याला शुभेच्छा म्हणतात. शुभ इच्छा तयार झाली. आपले सगळे लोक तुम्ही बसलेले
बहुतेक लोक हे लहानपणी मंदिरात जात होते, लहानपणी साधू संतांच्या पाया पडत होते, काही काही व्रत करत होते. म्हणजे लहानपणीची गोष्ट आहे. लहानपणी शुभेच्छा आहे, सत्संगतीची इच्छा आहे. कळो की न कळो मंदिरात जाऊन बसायचं, कीर्तनात जाऊन बसायचं, कारण शुभेच्छा आहे, शुभ इच्छा. आपण कोणी कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो की लग्नाच्या शुभेच्छा देतो, म्हणजे त्याचं शुभ हो अशी इच्छा. आणि ह्या सत्वभूमिकेतून ह्या कोणाला शुभेच्छा नाही आहे, हे आपल्या अंतरंगात शुभ इच्छा प्राप्त होणे याला म्हणतात शुभेच्छा. हे शुभेच्छा झाली कोणाला? तुळशीदासाला. हे शुभेच्छा झाली कोणाला? अंगुलीमालला. अंगुलीमाल म्हणून मोठा डाकू होता. तो डाकू असा होता, त्याच्या बोटाचे तुकडे करून, बोट कापून आणि दोऱ्यात गोवून तो गळ्यात घालत होता, त्याला म्हणतात अंगुलीमाल असा. तर तिथंच अंगुलीमाल त्या जेतवनात फिरत, जेतवनात दुसरा एका वनात फिरत होता. बुद्ध त्याच्याजवळ गेले. बुद्ध कसे गेले? एकदम डाकू त्याचा सगळा दरारा त्यांच्या शिष्यामध्ये होता भगवान बुद्धाच्या. आणि भगवान बुद्ध त्या मार्गाला जात असताना त्यांच्या पाठीमागं जो शिष्य संप्रदाय होता, शेतकरी भेटला. त्यामुळे भगवान या मार्गाला जाऊ नका, अंगुलीमाल या अरण्यात राहतो. भगवान बुद्ध काही त्याचे लक्ष दिलं नाही, चालले. त्यावेळेस अर्धा समुदाय माग परतला. असे हळूहळू हळूहळू अरण्यात प्रवेश करत असताना भगवान बुद्धच एकटे निघाले, बाकीचा समुदाय. कारण जळणाऱ्या झाडावर कोणता पक्षी बसते का? अशी परिस्थिती भगवान बुद्धाची झाली. सगळे लोक भगवान बुद्ध मृत्यूच्या तोंडात जाऊन आले असं पाहता बरोबर हे सगळे भगवान बुद्ध निघाले. आणि तो आला खड्ग घेऊन. तिथं भगवान बुद्ध बोलले. काय बोलले? हे अंगुलीमाल, तुझ्यातील देवत्व अजून मेलेलं नाही. पहिलं वाक्य भगवान बुद्धाचं, तुझ्यातलं देवत्व अजून मेलेलं नाही आहे. तर त्या देवत्व प्रगट करण्यासाठी तू संधी देशील काय? भगवान बुद्धाचा हे जे आहे युक्तिवाद जगात प्रसिद्ध आहे. तो विचार करतो, लोक मला डाकू समजतात, राक्षस समजतात, माझ्यात देवत्व. आणि त्याला कोण म्हणते संधी देशील काय? हा विचार करतो अंगुलीमाल. शुभेच्छा नंतर विचारणा आहे. दुसरी भूमिका विचारणा. विचारणा केल्याशिवाय शुभेच्छा काहीच कामाची नाही आहे. हे फुलं देवाला वाहतात, हे ठीक आहे, पण का वाहतात हे समजल्याशिवाय तुम्हाला किती फळ मिळत असेल मला सांगता येत नाही. विचारलं पाहिजे, विचार केला पाहिजे. उपास करायचा असेल कशासाठी? देव भेटते म्हणून काय? उपासाने देव भेटत नाही. फुलं वाहल्यानं देव भेटत नाही. म्हणजेच मग आम्ही सोळा काय सगळं नाही, सोळा नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये असं आहे, उत्तरस्मात दुत्तरस्मा पूर्व पूर्वा श्रेयाय भवती. उत्तरोत्तर भक्ती करणाऱ्यासाठी
पूर्वा भक्ती श्रेयस्कर असते. एक तर पूर्वा भक्ती आणि उत्तरा भक्ती, त्या दोन भक्ती आहेत. पूर्वा भक्ती म्हणजे व्रत, वैकल्य, तीर्थ, नेम, धर्म, पूजा, पाठ, तीर्थ, व्रत, हे सगळं हे पूर्वा भक्तीमध्ये. पूर्वा भक्तीमध्ये देव भेटत नाही हे नक्की तुमच्या मनात लक्षात ठेवा. त्याची तयारी आहे हे लक्षात ठेवा, पण तिथंच राहिलं नाही. त्याला म्हणतात विचारणा. विचारणा म्हणजे चिंतन करतो. शुभेच्छा झाली, देव कसा मिळेल, देव कसा मिळेल, कशाने प्राप्त होईल. कैमिक उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, हे तुकारामाचं विचार. करू काय मन ना रमे हरिपायी, करू काय सुचेना काय. बहु तीर्थाटन केले, विदेशी फिरले, शांती जना जरा मुळी काही, करे काय सुचना. तुकड्या म्हणे काय करावे, कोणाची काय पुसावे, सद्गुरी विना गती नाही, करू काय सुचेना काही. हे भूमिका म्हणजे विचार. शुभेच्छा सगळ्या लोकांना आहे, पण विचार करणारे लोक कमी आहेत. आणि विचार केला, पक्का विचार केला. चार भक्त भगवान अर्जुनाला चार भक्ताचे वर्णन केलं 7व्या अध्याय भगवद्गीतेच्या. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृती नवर्जन, आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. तर चार भक्तापैकी आर्त भक्त म्हणजेच शुभेच्छा आणि विचारणा याच्यामध्ये आर्त भक्त. दुसरा भक्त आहे जिज्ञासू, तिसरा. आर्त, जिज्ञासू दुसरा. जिज्ञासू म्हणजे ज्ञानाची, ज्ञानप्राप्तीची इच्छा करणार. ईश्वर कसा आहे हे जाणून घेण्याची म्हणजे विचारणा. आणि तिसरी भूमिका आहे शुभेच्छा विचारणा तनुमानसा. तनुमानसा म्हणजे तन आणि मन परमेश्वराच्या ठिकाणी लावणं, समाजाच्या ठिकाणी लावणं. तनुमानसा लक्षात ठेवा. तनुमानसा म्हणजे तंदिया मंदी, हा तंदिया मंदी, हा तंदिया मंदिया अर्जो बच गया धन धन दिया. तन आणि मन. ही गोष्ट आहे. जर चहाची तलब लागली की नाही, शुभेच्छा निर्माण होते. चहाची तलब म्हणजे शुभेच्छा. चहा. काही लोकांना बिडीची तलब लागते, बिडी सापडत नाही. कसं करा शुभेच्छा आहे. आणि मग होत आहे विचारणा. तो विचारत असतो, तुम्ही कुठे बोलू, दुकानात भेटले का, तुमच्या जवळ आहे का, एक तरी बोली, चहा कुठे भेटते, असं म्हणजे विचारणा. आणि मग तो मन त्याच्यासाठी हॉटेलात जायचं. म्हणजे शरीरही आहे आणि मन तर आहे म्हणजे पिण्यासाठी. हे आजच्या हात तर माणसा, पिढीची तर माणसा असं आहे. नंतर मग तन मन ईश्वराला अर्पण म्हणजे ईश्वराच्या ठाई नाही तर ईश्वर कसा आहे हे समजून घेणं हे महत्वाचं आहे. मंदिरात आहे का ईश्वर, मूर्तीमध्ये आहे का ईश्वर कसा आहे, कर्म कशाला करायचं आहे हा विचार जो आहे त्या विचारल्यानंतर आपल्या शरीरातून आपल्या मनातून तेच कार्य घडणं हे याला म्हणतात तन्मानसा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी याला म्हणतात
तनुमानसा महत्वाची गोष्ट आहे. भगवद्गीतेमध्ये अनेक प्रकारचे कर्म सांगितले आहेत. कोणते कर्म आहेत? 6 प्रकारचे कर्म आहेत. ग्रामगीतेमध्ये 6 प्रकारचे कर्म सांगितले आहेत. कोणते? नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, विहित कर्म, चौथं सकाम कर्म, सकाम कर्म, निष्काम कर्म, नित्य, नैमित्तिक, काम्य, निष्काम, सकाम. एक कर्म सुटलं, निषिद्ध. निषिद्ध. हे नित्य कर्म सगळेच करतात. नित्य कर्म केलं तर पुण्य प्राप्त होत नाही, आणि न केलं तर मात्र पाप होते. ते नित्य कर्म केलंच पाहिजे. नित्य कर्म म्हणजे या शरीरासाठी जे कर्म केल्या जातात त्याला म्हणतात नित्य कर्म. सकाळी उठणं, तोंड धुवायचं, आंघोळ करायची, जेवण करायचं, याला म्हणतात नित्य कर्म. या शरीराच्या साठी उपजीवी शरीर रक्षणासाठी जे कर्म केल्या जातात त्याला म्हणतात नित्य कर्म. हे नित्य जर कर्म केलं नाही तर पाप होते. पाप कशाला म्हणतात? पाप म्हणजे बिघाड करणे, पाप म्हणजे कुमार्ग धरणे, पाप म्हणजे गरीब प्राण्याला पिळून त्याला म्हणतात पाप. तोंड धुतलं नाही, पाप होईल की नाही? बिघाड करणे शरीरातून, आंघोळच केली नाही. म्हणजे नित्य कर्म केलं, अतिशय भारी टूथपेस्टनं दात घासले म्हणजे पुण्य होते काय? नाही. म्हणजे केलं तर पुण्य नाही, न केलं तर पाप. त्याला म्हणतात नित्य कर्म. दुसरं नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे हा कार्यक्रम निमित्ताने आहे. दसरा निमित्ताने आहे, दिवाळी निमित्ताने आहे, पुण्यतिथी निमित्ताने आहे. काही त्यामुळे जे कर्म केल्या जातात त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. ते केलेच पाहिजे. न करता विस्कटेल समाज. समाजाची बांधणीसाठी नैमित्तिक कर्म आवश्यक आहे. तिसरं कर्म म्हणजे विहित कर्म. विहित कर्म म्हणजे आपल्या उपजीविकेसाठी केलेले जे कर्म आहेत त्याला म्हणतात विहित कर्म. आपले विहित कर्म पांडवा माझे अनन्य बांधावा, हाची असे कर्म सेवा मत सर्वात्मकाची, स्वे स्वे कर्मण्य भिरत संसिद्धी लभते परा. तुम्ही शेतकरी आहात, करणं हा तुमचा विहित कर्म. तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात, त्या सर्व्हिसमध्ये तुमचं कर्म नित्य इमानदारीनं करणं हे तुमचं विहित कर्म आहे. दुसऱ्यावर उपकार करण्याचं नाही. विद्यार्थी आहे, इमानदारीनं त्यांनी विद्या ग्रहण करणं त्याला म्हणतात विहित कर्म. महिलांचं विहित कर्म काय कोणतं आहे? घराची साफसफाई करणं, स्वयंपाक करणं, आणि ज्याच्या वाट्याला जे कर्म आहे त्याला म्हणतात विहित कर्म. कर्म फलोका त्याग निहित कर्म म्हणजे त्याच्या कर्मफलाचा त्याग करणं आणि मग कर्म करणं त्याला म्हणतात निष्काम कर्म. 3 कर्म असतात. चौथं कर्म सकाम. सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे इच्छे धरून कर्म केलं ते. लोकांच्या उपयोगाचं कर्म दिसते, परंतु हेतू व्यक्ती स्वार्थाचा, त्याला म्हणतात सकाम कर्म. आमच्या नांदुऱ्याची गोष्ट सांगतो. त्रिमूर्ती भगवान बुद्ध, आंबेडकर,
आणि महात्मा फुले 3 मूर्ती. तर लोकांनी एक माणूस आला, अरे हे पुतळे उघडेच दिसतात, तुम्ही 3 टाकांना करू. तो बोलतो, लोक म्हणत आम्ही गरीब आहे, आम्ही काय कसं काय करावं. अरे मी 3 टाकून देतो. किती टीम पाहिजे? लोकांनी सांगितलं, 10-12 टीम पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्यानं 12 टीन आणून त्याची चवट रचून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी नगरपालिकेच्या फॉर्म भरला मेंबरसाठी. आपल्या कर्म हे धूमधाम आटोपली म्हणजे आपण टीन बसवून गेलो. त्याचं कर्म लोकांना पूर्व माहीत होतं कसं आहे काय आहे म्हणून. तो पडला. पडता बरोबर त्याच रात्री त्यांनी 3 उचलून घरी घेऊन गेला. हे कर्म कोणतं आहे? सकाम कर्म लवकर दिसून येत नाही. सकाम कर्म त्याचं फळ नंतर समजते. हे सकाम कर्म. विहित कर्म आपल्या उपजीविकेचे. मला असं वाटते गजानन महाराजांच्या दर्शनाला जातात की लोक, 98% लोक गजानन महाराजांच्यावर अपेक्षेनं देतात. अपेक्षेनं. अरे गजानन महाराजांची अपेक्षा आपल्या हृदयात आणि देवाला काय मागायचं आपल्या हृदयात आहे तर. एकदा गोष्ट अशी झाली की मंदिरातून देव पडून जायला लागला. नारद भेटला मला, गोष्ट सांगतो. कशी असो काय असो पण गोष्ट आहे. नारद भेटला, अरे देवा मंदिरातून कुठून निघाले? अरे नारदा, जे लोक येतात ना ते लोक मलाच काही मागतात, माझ्यासाठी कोणीही येत नाही. मी वैतागलो, जायचं. अरे तू कुठे जाशील देवा? हिमालयात जाईल. नारदाने सांगितलं, तुम्हाला माहिती नाही का लोक बद्रीनाथला येतात. गौरी शंकर एव्हरेस्ट शिखर गेला तरी सुद्धा तिथं लोक येतील, उद्बत्ती लावतील, नारळ फोडतील, देवा मला ध्यान दे असं म्हणतील. मग मी समुद्रात झालो. नारदाने सांगितलं, समुद्रात? गंगासागराला लोक जातात. गंगासागराला लोक जातात ना. तुम्ही कुठेही जाल तर माणसं तिथंच येशील. मग आकाशात जाईल आणि आकाशात तर विमान फिरतात. जिथं जाईल तिथं लोक येतील. मग कुठं जाऊ? नारदाने सांगितलं, तुम्ही माणसाच्या हृदयात बसा. माणूस आपल्या हृदयात पाहतच नाही, तो बाहेरच पाहते. तुम्ही सुखेनं राहील. तेव्हापासून देव प्रत्येक माणसाच्या हृदयात बसला. सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो मत्स्मृती ज्ञानमुखो. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात असा. वास्तविक पाहता तन आणि मन हे एका सत्संगासाठी जर आले तर सत्संग म्हणजे सत्याचा संग करणे. शुभेच्छा झाली, विचारणा झाली. तिसरी तनुमानसा. चौथी सत्वापत्ती. सत्वापत्ती म्हणजे सत्वाची उपपत्ती. सत्वगुण निर्माण होतो. ज्याच्यामध्ये सत्वगुण निर्माण होतो त्याच्यामध्ये सहनशक्ती येत असते. त्याच्यामध्ये अन्याय प्रतिकाराची भावना निर्माण होते. त्याला म्हणतात सत्वापत्ती. सत्वापत्ती म्हणजे काही सांगितलं तरी हो हो म्हणणं असं नाही आहे. काही सांगितलं हो हो हो. रामा तूही भलं, रावणा तूही भलं. गंगा गए गंगा जा, जमुना गए जमुना.
असं नाही. महाराजांनी 12व्या अध्यायात ग्रामगीतेने सांगितलं. काय सांगितलं महाराज? की परस्त्रीने भोंदून द्यावा. एखाद्याने त्यांनी दारू पिऊन घ्यावी आणि त्याला म्हणतात थोडा, असं म्हणून नाही. अन्यायाचा प्रतिकार करत असतात आणि अंतःकरण शुद्ध राखून अन्यायाचा प्रतिकार. डॉक्टर करावे अवयव छेदन ही दयाची त्याच्यामध्ये दयाचा उद्भव होतो, त्याला म्हणतात सत्वापत्ती. आणि हे सत्वापत्तीचं लक्षण प्रत्येक माणसामध्ये निर्माण झालंच पाहिजे. ही गोष्ट महत्वाची आहे. ज्याच्यामध्ये सत्वापत्ती नाही त्याचा परमार्थच नाही आहे. तुकाराम महाराज वीर संत झाले, एकनाथ महाराज वीर संत झाले. एकनाथ महाराजांच्या तिथं जेव्हा परचक्र आले की नाही, त्यावेळी त्यांच्या जीवनातली कथा आहे. त्यांनी पोलीसचा ड्रेस, शिपायाचा ड्रेस घेऊन त्याचा प्रतिकार केला. एकनाथ महाराजांच्या जीवनातली गोष्ट आहे. संत हे प्रतिकारात्मक प्रतिकार करणारे, त्याला सत्वापत्ती असं म्हणतात. वीरस्त्री आहे गुरु गोविंद सिंह. गुरु गोविंद सिंह. हो, गुरु गोविंद सिंह. गुरु गोविंद सिंह हाती तलवार. त्यांचा शिष्य आहे की बंदा बैरागी. महाराजांच्या बंदा बैरागी हे शब्द महाराजांच्या ह्याच्यात आहे, भजनात. तो बंदा बैरागी म्हणजे एक गृहस्थाश्रम माणूस होता आणि त्यानं संन्यास घेतला आणि टेकडीवर जाऊन बसला. त्यांच्या भेटीला गुरु गोविंद सिंह गेले. आणि गुरु म्हणतात, हे समाधी लावल्यापेक्षा लोकांमध्ये अन्याय आहे, लोकांचे अन्याय दूर करणं ही भक्ती आहे. त्यांना परपरीने सांगितलं आणि तो तयार झाला. जेव्हा गावावर औरंगजेबाची लोक येत होते त्यावेळी बंदा बैरागी तलवार घेऊन त्याचा प्रतिकार करत होता. जेव्हा तो प्रतिकार करत होता ते लक्षात आलं औरंगजेबाच्या. सैन्य पाठवलं त्याच्यासाठी आणि त्याला पाडाव केला. शहीद झाला. तो किती शहीद झाला ते त्याच्या मुलाच्या त्याच्या तोंडात गोमांस हरलो. इतका हाल केले तरी सुद्धा तो डगमगला नाही. हा बंदा बैरागी त्याचं नाव अजरामर झालं शीख धर्माच्या त्या इतिहासात. त्याला म्हणतात सत्वापत्ती. पुढची आहे असंशक्ती. असंशक्ती म्हणजे आसक्ती विरहित जग. आसक्ती विरहित कर्म करायचं पण आसक्ती विरहित. गाडगेबाबांचा मुलगा मरण पावला. तार आली कीर्तन करत होते. काय म्हणतात गाडगेबाबा? पैसे मेले कोट्यानं कोटी काय याला म्हणतात असंशक्ती. म्हणजे संसारात राहून आसक्ती विरहित राहणं. असंशक्ती. आसक्ती हाची खरा संसार. ज्ञानी त्याचा पावणी पार हाची मोक्ष. हे असंशक्तीचा त्याचं लक्षण आहे. सातव्या भूमिकेमध्ये शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती आणि असंशक्ती. सहावे आहे पदार्थ भाविनी. पदार्थ भाविनी म्हणजे पदार्थाचा अभाव. पदार्थाचा अभाव म्हणजे हे जे पदार्थ दिसतात ना, वेगवेगळे नाव आणि रूप,
त्याचा बाध करून वस्तू एकच आहे हे समजलं, त्याला म्हणतात पदार्थ भाविनी. जसं सोन्यात दागिने आहेत, वेगवेगळी नाव आहेत, बांगड्या आहेत, गोफ आहे, कानातले काय आहे ते मला काही समजत नाही. बाईंचे दागिने आपल्याला माहिती नाही काही. अंगठी आहे, हे अंगठी, हे गोफ सोन्याला नाव नाही, सोन्याच्या आकाराला नाव आहे. अंगठी मोडली, गोफ केला, सोन्यात बदल झाला काय? नाही. सोने सोने तो पदार्थाच्या आकारामध्ये बदल झाला. त्या आकाराला पदार्थ भाविनी म्हणजे पदार्थाच्या आकाराचा अभाव, त्याला म्हणतात पदार्थ भाविनी. एकच आहे. एक माणूस घडून गेला सोनाराच्या इथं, अडकून पडली त्याची. गणपती होता सोन्याचा आणि त्याचा वाहन म्हणजे हे सोन्याचा होता. त्याने पहिल्यांदा उंदीर घेतला, थैल्यात ठेवला, दुकानात गेला सोनाराच्या. त्यामुळे याच्या काय सोन्याचं काय तुम्हाला घेता येईल? ते म्हणे आता सोन्याचा भाव आहे ते देता येईल. त्यावेळेचा भाव आहे, होता तो 2000 रुपये तोळा, त्यावेळेचा भाव. असं काय? मग त्याला विचार केला की हा म्हणते 2000 रुपये, मग गणपतीचा भाव जास्त अनाथ गेला, घरी गेला, उंदीर ठेवून दिला सोन्याचा आणि गणपती दिला. आत्ता बोला किती द्या? त्याने कसोटी लावली, 2000 रुपये. मूर्ख आहे का तुम्ही? अरे गणपती तेवढा, उंदिरी तेवढा म्हणा. सोनार म्हणते आम्ही न देव उगणा पवित्र शहाणा, अवघे रूपी तुझी देवा बंधू भावे करू सेवा. आम्ही आकाराला पाहत नाही, त्याच्यामध्ये सोनं आहे त्याच्या कॅटेगरीचा हे पाहतो. हे महत्वाचं. सोने सोनेपणा होणे न येताची झालेले. ज्ञानेश्वरां महाराजांनी चांगदेव पासष्ट मध्ये ओळी आहे. सोनेपणा होणे, सोन्याला पण न येता दागिन्याच्या रूपामध्ये घडवल्या जाणारं त्याला म्हणतात जग. हे जग आहे, हे जग नाही, हे ईश्वरच आहे असा भाव, त्याला म्हणतात पदार्थ भाविनी. आणि पहिली सातवी भूमिका आहे तुर्यगा. तुर्यगा म्हणजे जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणारी तुर्या. हे तुर्या भाग म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारणाची अवस्था म्हणजे तुर्य. महाकारणाची अवस्था त्याला म्हणतात तुर्यावस्था. यत् स्वप्न जागर सुषुप्तम अवैतिनी तद्ब्रह्म निष्कलमहम न च भूत संज्ञा. त्या श्लोकात प्रातस्मरणीय श्लोकात तुरीयम हा शब्द आला. कोणत्या याच्यामध्ये आहे तुरीयम? त्या श्लोकात आहे. त्या तुरीयम म्हणजे ते आत्म्यालाही जाणते आणि जगालाही जाणते, जगाचं स्वरूपही जाणते आणि जगामध्ये ईश्वर तत्व आहे हेही जाणते. त्याला म्हणतात महाकारण देव. देह म्हणजे दह्येती इति देहा, क्षीर्येती इति शरीरा. जो क्षीण होते त्याला म्हणतात शरीर. दह्येती म्हणजे जे जाळते अग्नीनं त्याला म्हणतात देह.
देहाची परिभाषा संस्कृतामध्ये दहेती इति देहा, शरीर जडते हे हा शरीर. आणि हे महाकार स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण महाकारणामध्ये महाकारण देव आहे. म्हणजे कोणता देव आहे महाकारणामध्ये? हे जगाला जाणते हेही सुद्धा देवच आहे. आणि आत्म्याला जाणते हा देहाच्या वेगळा आहे. साक्षी होऊन या स्वइंद्रिय मना पाही स्वयं कृपा. पुढे काय? अलक्ष करुणी घे स्वस्वयेची कृपा मिथ्या भाषया सदा मनी रटे राही विदेही सदा श्रीमत आर तुझी पदा भजमना मग जन्म नाही कदा. ते एक श्लोक मला आवडला. जेव्हा देह असे पण नसे असे म्हणा नसे तैरे आहाणी ज्या वसे जैसा जो स्व असे तसा रूप दिसे राही न राही असे. तुकड्या दास म्हणा यया धर्मणे जाशील मोक्ष पदा श्रीमत आडकोजी पदा भजमना मग जन्म नाही. हा मला आवडला. कोणता हा? जेव्हा देह असे शरीर आहे परंतु जेव्हा देह असे पण पुढे असे पण नसे असे पण नसे नाही. जेव्हा देह असे आणि पुन्हा आणखी असे पण नसे ही म्हणजे असे पण म्हणजे असे पण म्हणजे परंतु नाही पण नाही. असे पण देह मी आहे असा देहाचा भाव नसणं. असे पण म्हणजे देह मी आहे असं देह मी आहे असा भाव नसणं म्हणजे असे पण नसे. असे पण देह मी आहे असे पण देव मी आहे हे नाही त्याला म्हणतात असं सुद्धा नाही. असे पण हा असं आहे. पण म्हणजे परंतु नाही बरं. काही लोक अर्थ करतात दादा हो तर त्याने असं कळत असे नसे असा शब्द राहतात. जेव्हा देह आहे परंतु मी देव आहे असं ज्याच्यात भाव नाही त्या ठिकाणी जे राहतात ते तुर्यावस्था. ते राहणी ज्या असे ते तुर्यावस्था ते महाकारण असतं. जैसा जो असे तसा जैसा जो स्व स्व असे. स्व म्हणजे आत्मा. आत्मा रूप दयाचे मम मानसा त्या पदावरी लोळे श्रीमत आडकोजी पद ध्याता जळतील अंतरीचे काळे. आडकोजी महाराजांची किती अवस्था आहे सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. तई राहणी ज्या असे स्व असे पुढे जैसा जो असे तसा रूप दिसे तसा रूप दिसे राही न राही असे राही पण न राही असे. राहतो जगात वावरतो पण जगाच्या वेगळं आहे असं जे पद ते आडकोजी महाराजांचं किती भाव आहे. भरा 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 आपण म्हणतो त्याचा अर्थ किती मोठा आहे. आडकोजी महाराजांची अवस्था किती आहे. ही तुर्यगा अवस्था. ह्या तुर्यगा अवस्थेला प्राप्त होण्यासाठी सुरुवात करायची असेल तर शुभेच्छा विचारणा तन मानसा सत्वाप्रती असंशक्ती पदार्थ भाविनी आणि तुर्य अवस्था हे 7 भूमिका गोळल्याशिवाय समाधी प्राप्त होत नाही. समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे लोक म्हणतात की बसला आहे तसं नाही. सहज समाधी चलते हलते सर्व काम मी रखणार. व्याधी हे शरीराला असते आणि आधी मनाला असते. मनाला असते ते आधी म्हणतात आणि शरीराला असते ते व्याधी म्हणतात. जखम होणं ताप येणं
त्याला म्हणतात व्याधी. व्याधीग्रस्त आहे म्हणजे शरीराला दुःख आहे त्याला म्हणतात. पण मनाला जे आहे त्याला म्हणतात आधी आधी त्याला म्हणतात आधी. ते आधी ज्याची समज झालेली आहे त्याला म्हणतात समाधी. सोपी गोष्ट आहे, फार भारी आहे ना. फार डोक्यामध्ये अरे बापरे काय समाधी लावतं, काय समाधी म्हणजे काय. हे समाधी याचा अर्थ समाधान त्याच्यामध्ये भंगत नाही. त्याला सदा राहे समाधान हेच देवाचे दर्शन. तुकाराम महाराज म्हणतात, हेच देवाचं दर्शन आहे. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान ज्ञान. पुढे काय, अंतरंगात आनंद अंतरंगात आनंद भाव वस्तू घडवली पूर्णपणे तुझ्या तुझ्या ठाई. ही भूमिका राष्ट्रसंतांची होती. सदा राहे समाधान तुझे दर्शन म्हणजे दर्शन, ज्ञानात्मक दर्शन हे ज्ञान. पाहणं हे दर्शन नाही आहे. आम्ही काय केलं एकदा अकोला जिल्ह्याच्या प्रचार यात्रेत गेलो. उसरकर महाराज होते सोबत आणि कलेक्टरच्या बंगल्यात गेलो. कलेक्टरला सांगायचं की आपल्या जिल्ह्यामध्ये आमची प्रचार यात्रा निघाली, लक्ष ठेवायला. अकोल्याची गोष्ट घडली. त्यांच्या निवासस्थानी गेलो. त्या प्रवेशद्वारातून गेलो. त्यावेळेस तिकडून 2-4 लोक आले. त्यांना आम्ही रामराम केला, नमस्कार जय गुरु केला. त्यांनी जय गुरु प्रतिसाद दिला. त्याच्यामध्ये एक पिवळ्या रंगाचा सदरा घातलेला माणूस होता, त्याचंही लक्षात गेलं. आम्ही बंगल्याजवळ बसलो. 2 तास कलेक्टर येतच नाही. हळूच विचारलं की का हो कलेक्टर कधी येतात. तो म्हणत होता की तुम्ही जे लोक गेले आहेत त्याच्या भेटले का तुम्ही. हो म्हटलं. त्याच्यामध्ये पिवळा सदरा घातलेला जो आहे की नाही तेच कलेक्टर होते. 2 तास विनाकारण बसलो. आम्ही पाहिलं नाही का त्यांना पाहिलं नाही. परंतु ज्ञान झालं नाही म्हणून 2 तास हेलपाट घेऊन बसलो. म्हणजे ज्ञान झालं तरच दर्शन होण्याचा सार्थक मिळते. आपण मंदिरात देवाचं दर्शन घेतो. देवाचं दर्शन नाही आहे, हे मूर्तीचं दर्शन. दर्शन कशाला म्हणतात. अंतरंगात आनंद भाव वस्तू भरवणी पूर्णपणे तुझ्या तुझ्या ठाई. हे याला म्हणतात दर्शन. मूर्तीचं दर्शन म्हणजे देवाचं दर्शन नाही. जे लोक फक्त मूर्तीचं दर्शन घेतात त्याला देवाचं दर्शन नाही. आणि ज्याला देवाचं दर्शन प्राप्त झालं तो देवच होऊन जाते. देव पाहावयासी गेलो तेथे देवची होऊन गेलो. मैं देखो जिधर गुरुदेव ही है. गुरुदेव ही है. यह दिव्य दिखाया है जिसने वह है गुरुदेव की कशी पूर्ण दया. तुकड्या कहे कोई न और दिखा बस मैं और तू सब एक ही है. हे झालं देवाचं दर्शन. हे देवाचं दर्शन. तादात्म्य होतं. तादात्म्य झाल्यानंतर सुद्धा द्वैत राहते. मानवा पंथामध्ये द्वैत आधार आहे, द्वैताचा आधार आहे. मानवा पंथ द्वैतवादी असं म्हणतात. परंतु आपल्या महाराष्ट्र संतांनी सुद्धा अद्वैतानंतर सुद्धा द्वैत मानला. अद्वैत म्हणजे एक होणे आणि द्वैत म्हणजे वेगळे. मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. तुकाराम महाराज म्हणतात.
हे उच्च अवस्था आहे. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला समजते का? नाही तर थोडंसं खाली हा हे 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 मानवा करतात. परंतु अद्वैत आहे, पण द्वैत आता अद्वैत कशाला म्हणतात? एक रूप आणि द्वैत म्हणजे दोन. पण एक रूप झाल्यानंतर द्वैत. जसं लग्न लागलं, कोण्या गावची पोरगी, कोण्या गावातली, कोणतंही नातं होतं त्याचे ऐकून, आणि हा नवरदेव पोरगा कोण्या गावचा, कोण्या त्याचा गावातला, कोण्या आडनाव कोणतं, घराणं कोणतं, वेगळे वेगळे. पण जेव्हा लग्न लागते ती पत्नी एकरूप होते. एकरूप होते ती गाठ पाडल्याबरोबर तिचं आई वडील विसरते, गाव विसरते, आडनाव विसरते. इतकं की काही न करता त्या नवऱ्याच्या अर्ध्या इस्टेटची मार्केट होते. आहे की नाही? त्याला म्हणतात अद्वैत. परंतु अद्वैत झाल्यानंतरही सुद्धा द्वैत आत्माच आहे. दोघं एकमेकाला खेळत बसले, पैसा लावून खेळण्यात गुंतून. एका ठिकाणी मी पाहिलं, नवरा बायको पैसे लावून पत्ता खेळत होते. मला सांगा, पत्ता खेळण्यात पैसे लावत होते. एक हरला, एक जिंकला, कोणाच्या इष्टेत फरक पडला? कोणाच्या इष्टेत पडला का? याला म्हणतात अद्वैतातील द्वैत. अद्वैत आहे, पहिले द्वैत आहे, मग अद्वैत झालं, आणि अद्वैतानंतरच द्वैत. मी भक्त तू देव ऐसे कर. देव आणि भक्त एकरूप झाले, आणि एकरूप झाल्यानंतर सुद्धा किंबहुना चराचर आपणची झाला. किंबहुना चराचर हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. हे विश्वच माझं घर आहे. हे पहिली स्टेप. आणि दुसरी स्टेप किंबहुना चराचर, हे सगळं जग चराचर आपणच झालं. आपल्या आत्म्याचा विलास, माझ्या आत्म्याचा विलास. हे सर्व जीव जगत है, आत्मा मेरा तुकड्या को मिला यह मंत्र वडा. त्याला म्हणतात अद्वैतवाद. त्याला म्हणतात अशी की वस्तू घडवा. हां, अशी की वस्तू घडवा म्हणजे तत्वम असी. असी म्हणजे पूर्णता, तोच होणं. असी झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. अशी तत्व एकत्र येते होती. माहिती आहे का? हे अशी पण ज्ञानेश्वरांच्या किंवा एकनाथाचे ते कोणतं आहे ते, संध्या कशी म्हणतात. झाली संध्या, संदेह माझा गेला, माझा संदेह गेला, माझा संध्या संपली, अशी त्याची व्याख्या आहे. हे तत्वज्ञान राष्ट्रसंतांनी आपल्याला सांगितलं. हे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी महाराज म्हणजे सामाजिक कार्यातून महाराज झाले नाही. तुकडोजी महाराज राष्ट्र कार्यातून महाराज कोणाला झाले नाही, हे लक्षात ठेवलं. महाराजांनी धार्मिक विधी केले म्हणून तुकडोजी महाराज नाही. तुकडोजी महाराज कशात प्राप्त झाले? तुकडोजी महाराजांचं श्रेष्ठत्व, तुकडोजी महाराजांचं अधिष्ठान जे आहे ते आहे अध्यात्म, ते आहे भक्ती, ते आहे ज्ञान.
त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या भक्तीचा आविष्कार म्हणजे राष्ट्रभक्ती. त्यांच्या अध्यात्माचा आविष्कार म्हणजे सामाजिक काम. त्यांच्या अध्यात्माचा, ज्ञानाचा आविष्कार म्हणजे रचनात्मक काम. काही लोक रचनात्मक काम तुकडोजी महाराजांना विशेष समजतात. राष्ट्रकार्य तुकडोजी महाराजांनी केलं म्हणून तुकडोजी महाराज मोठे असं मानतात. राष्ट्रसंत तसं नाही. एका गावामध्ये मुलं चर्चा करत होती, काही लोक चर्चा करत होते की सूर्य कधी कुठून उगवतो, कुठून उगवतो सूर्य. एका माणसाने प्रश्न केला. मुलं म्हणत होते की पूर्वेकडून जी झाडी आहे की नाही, जंगल आहे, त्या जंगलातून निघते सूर्य. मुलं म्हणत होते. किसन गुराखी होते. ते गुराखी म्हणत होते की आम्ही जंगलात जातो गुरं चारायसाठी. त्याच्या बाजूनी जे पहाड आहे की त्या पहाडातून सूर्योदय निघताना आम्ही पाहिला. नंतर मग पर्यटन करणारे लोक आहेत काही, ते म्हणत नाही पहाडातून निघत नाही, समुद्रातून निघते. आम्ही पाहिलं समुद्रातून निघते, कारण ते कन्याकुमारीला गेले होते. कन्याकुमारीला सूर्य समुद्रातून निघते, समुद्रातूनच अस्ताला जाते. हे आम्ही डोळ्याने पाहिलं. झाडीतून निघते हे मुलांचं म्हणणं हे चुकीचं आहे काय? त्याची दृष्टी तिथपर्यंत पोहोचली. डोंगरातून निघते सूर्योदय हे गुराख्याची दृष्टी तो डोंगरापर्यंत पोहोचली, म्हणून त्याचं म्हणणंही बरोबरच होतं. त्याच्यापेक्षा दूरदृष्टी आहे ते म्हणतात की समुद्रातून निघाला सूर्य, त्याची दृष्टी तिथपर्यंतच आहे. वास्तविक पाहता सूर्य निघतही नाही, बुडतही नाही, ते स्थिरच आहे. सूर्य कधीही बुडतणार. पृथ्वी फिरते म्हणून तो उदय झालेला भासतो आणि सूर्यास्त भासतो. सूर्य स्थिर आहे, तसं संत आहे. काही लोक म्हणतात महाराजांनी रचनात्मक कार्य केलं आहे, मोठे महाराज आहे. काही म्हणतात राष्ट्रीय कार्य तुकडोजी महाराजांनी केलं, किती महाराज मोठे आहेत. काही लोक वेगवेगळ्या भूमिकेतून पाहतात. ज्याची भूमिका जेवढी दृष्टी आहे तेवढेच लोक म्हणतात आणि त्याच्या दृष्टीने ते खरंही आहे. दृष्टी सीमित आहे म्हणून वास्तविक पाहता ह्या गोष्टी त्याच्या पलीकडे गेल्यानंतर समजत आहे. संत असे असतात. संत अळकोजी महाराज, संत अळकोजी महाराजांची अवस्था जेव्हा देह नसे असे पण नसे तरी राहणे द्या नसे, त्या सगळे अष्टक पूर्ण अष्टक त्याचं भरलेलं आहे. आदौ नित्य रूपा सदा स्मरणीय एका श्लोकाचं विवेचन करायचं असेल तर एक एक दिवस लागतो. का महान आणि ते काय आहे. संत दोन प्रकारचे असतात. सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेले एक संत विधेयी संत आणि दुसरे आहे आपले शाब्दिक परेच निष्णात. विधेयी संत हे लोकांच्या पुढची भूमिका आहे. अळकोजी महाराज, गजानन महाराज, साईबाबाचे काही विधेयी संत, या जगाचं त्यांना भान नाही. आणि तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे संत त्याच्या खालचे आहे असं नाही. हे संत त्या अवस्थेला प्राप्त होऊन सुद्धा जगाच्या कल्याणासाठी
खालच्या स्थितीवर येतात, म्हणजे महाकारणा स्थितीवर येतात, तुर्यावस्थात येतात. हे आळतूजी महाराजांची अवस्था उन्मनी अवस्था आणि तुकडोजी महाराजांची अवस्था उन्मनी भोगून तुर्यावस्था. तुर्यावस्था म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्मज्ञानाची संबंधित आहे आणि जगाचाही व्यवहार त्यांना कळतो. त्याला म्हणतात तुर्यावस्था. ते तुर्यावस्था उन्मनी अवस्था भोगून सुद्धा, जसं शाळेत मास्तर आहेत, शाळेतला मास्तर ग्रॅज्युएट होऊन 4थ्या वर्गाच्या पोराला शिकवतो. 4थ्या वर्गाच्या पोराला असं वाटायचं की आपल्या सरकार शिक्षक आहेत, तिथं शिक्षण 4थ्या वर्गात झालं आहे. एका पोराने कंप्लेंट केली आईला, मी काही शाळेत जाणार नाही म्हणे. का नाही शाळेत जाणार? आमच्या मास्तरला काहीच येत नाही. ते आई म्हणे कसा बोलतो, काहीच येत नाही म्हणे. आमच्या मास्तर आम्ही शाळेत जाता बरोबर आम्हाला शब्द विचारतात, या शब्दाचं स्पेलिंग काय आहे आम्हाला विचारतात, त्याला काही येत नाही. आई म्हणाले तुला शिकवण्यासाठी बोलतात, त्याचं ज्ञान फार मोठं आहे. असे जे संत असतात ते संत अवस्था प्राप्त करून जगाच्या कल्याणासाठी ते आपल्यासाठी जगामध्ये वावरत असतात. त्याचं राहणार बहुता दुरीचे ब्रह्मभुवनासी खेळवी जगी आम्हासी. ते सूत्र तयाच्या करीचे राहणार बहुता. काय भजन आहे मला भजनाचा माझा विषय नाही आहे, तुमचा विषय आहे बाबा. काय तुमचं भजन? राहणार बहुता दुरीचे. ठीक आहे. ह्या तर ह्या संताची भूमिका अशी असते. सप्तभूमिकेचा विचार आपल्याला सांगितला माझ्या परीनं, आणि आध्यात्मिक चिंतनाचा विषय म्हणून. आता सामाजिक कार्यकर्ता हे आमचा विषय आहे. मुलांना कसं शिकवायचं हे आम्ही, मला गुरुजी म्हणतात बघ, मी कधीही शाळेतल्या पोरांना शिकवलं नाही. गुरुजी कशाला म्हणतात, तुम्ही लोकांनी जे मुलं येत होते त्याला मी शिकवत होतो संस्कार शिबिरात. काही लोक म्हणतात की तुम्ही रिटायर कधी झाले. मी म्हटलं रिटायर कधीच झाले नाही, मरेपर्यंत होणार नाही, पण गुरुजी राहील असे. तर असा योग आहे. आणि आमचे डॉक्टर तराडे यांच्या योगाने याच्या योगाला आणि विशेषतः हा योग हे घडवण्यासाठी कारणीभूत आमचे मनोहर भवरेचे त्यांनी सल्ला दिला. डॉक्टरचे आहे आधी हे मकान उद्यापन झालं की नाही, हे सगळं झाडझुडं त्यांनीच लावले. या कॉलनीमध्ये जे झाडं दिसतात की नाही ते त्या मकानच्या उद्यापनाचा फलश्रुती आहे. डॉक्टरनी हे केलं की आपल्या घराच्या निमित्ताने लोकांच्या दृष्टीनं काही तत्वज्ञानाचा फायदा झाला पाहिजे, हे भूमिका असल्यामुळे त्यांनी हा पवित्रा घेतला. चांगली गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अजून उद्याचा दिवस आहे. तुम्हाला हे प्रवचन की लोकांना समजलं हे काही माहीत होऊ शकत नाही, पण कुठं उठून गेले नाही म्हणून असं पटलं आहे. बाहेर जात असेल तर थंडी वाजते म्हणूनही बसले असते असं आहे. काही असेल तर तुम्हाला ह्या कानातून गेलं पाहिजे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुमच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन होतो. तुमचे चेहरे कसे आहे, काय काहीचे प्रफुल्लित होते, काहीचे काय सांगते काय नाही हे विचार होते. पण
उद्या गीता जयंती आहे. आमचे गुरुजी आहेत ना, हो आमचे गुरुजी सावळे गुरुजींनी सांगितलं की गीता जयंती आहे, उद्याची गीतेवर बोला. मग भगवद्गीतेचा अनुषंगाने उद्या विषय चिंतनाचा घेतला आहे आणि वेळ उद्या सकाळी 10:30 आहे. 10:30ची वेळ, सकाळी 10:30ची वेळ आहे. या ठिकाणी ही सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित करतो, तुमच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे.